तर हिंगोलीत ही दृश्य आपण पाहतोय। हिंगोलीतून आजपासून जरांगेच्या जनजागृती रॅलीला सुरुवात होतीये आणि हिंगोलीत जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे हे मैदानात उतरलेले आहे। हिंगोलीतून आज त्यांच्या रॅलीला सुरुवात होते आणि त्याचीच आपण दृश्य पाहतोय। हिंगोलीत जरांगे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। तर जरांगेंच्या स्वागतासाठी तब्बल 150 किलोचा हार देखील या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। तर मनोज जरांगे यांच्या सगळे सोयरे या मागणीसाठी जनजागृती रॅलीला आजपासून सुरुवात होते आणि या रॅलीचं पहिला सुरुवात ही हिंगोलीतून होते आणि त्यासाठीच हिंगोलीत मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे। तयारीची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मनोज जरांगेसाठी 150 किलो वजनाचा हार देखील तयार करण्यात आलेला आहे। तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी रमेश चेंडके यांच्याकडून। रमेश, निश्चितच संगीता, हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपासून जे आहे ते शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या रॅलीला अवघ्या काही वेळामध्ये आहे हिंगोली शहरातील परिसरामध्ये एक परिसरामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील काही महिलाही त्या ठिकाणी महिला ताट घेऊन त्यानंतर जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये जाणार आहेत आणि तिथून परत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ही रॅली जी आहे ते हिंगोली शहरातून मार्ग होणार आहे। हिंगोली शहरातील गणपती चौक असेल, आखरे मेडिकल असेल, त्याचबरोबर इंदिरा गांधी चौक असेल आणि इंदिरा चौक असेल, ह्या सर्व चौकामध्ये जे आहे ते रॅली जाणार आहे आणि रॅलीच्या नंतर मनोज जरांगे पाटील जे काही लाखो मराठा समाज आज हिंगोली शहरामध्ये जमणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। नेमकं रात्री एक सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना भेटला गेलं। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली। आता या भेटीबद्दल मनोज जरांगे पाटील काही मराठा समाजाला सांगतात का किंवा नक्कीच रमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि मनोज जरांगेंचं हिंगोलीतील स्वागताची ही दृश्य आपण पाहतोय। हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। आजपासून हिंगोलीतून मनोज जरांगे यांच्या जनजागृती रॅलीला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव एकत्र जमल्याचं पाहायला मिळतंय आणि एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे। तर पुन्हा एकदा हिंगोलीतली ही दृश्य आपण पाहतोय। हिंगोलीत जरांगे यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। हिंगोलीतून आजपासून जरांगे यांच्या जनजागृती रॅलीला सुरुवात होतीये आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव या ठिकाणी जमले असल्याचं पाहायला मिळतंय। भगवे झेंडे आणि एक मराठा लाख मराठाची जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी ही गर्दी पाहायला मिळते। तर 150 किलोचा हार देखील जरांगेंच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेला आहे। तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगळे सोयऱ्यांचं आरक्षण लागू व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहे। आजपासून मराठवाड्यातील हिंगोलीतून या रॅलीला सुरुवात होते आणि पुढे मराठवाडाभर ही रॅली अशीच सुरू राहणार आहे। तर मनोज जरांगे यांनी 288 जागा लढायच्या की 288 जागा पाडायच्या असं देखील पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। हिंगोलीमध्ये दृश्य आपण पाहताय। जरांगेंच्या स्वागतासाठी जोरदार तयारी या ठिकाणी केली जाते। आता पहिल्या टप्प्यामधली ही रॅली जी आहे ती हिंगोलीमध्ये आजपासून सुरू होतीये आणि याच्यानंतर हळूहळू एक एक टप्पा एक एक जिल्ह्यामध्ये एक एक जिल्हा सर करत 13 तारखेपर्यंत ही रॅली जी आहे ती असणार आहे। त्याच्यामुळे 13 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये या रॅलीची सांगता होणार आहे। मात्र आज या रॅलीला सुरुवात होतीये आणि आता मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे। अंतरवाली सराटीमधून ते सकाळीच निघालेले होते आणि आता हिंगोलीमध्ये त्यांचं जोरदार स्वागत होतंय। जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया सागर यांच्याकडे। सागर, आपण पाहिले की खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा दौरा जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये पूर्ण महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते त्यांचा दौरा जो आहे तो असणार आहे आणि त्यापैकीच आज पहिला दौरा जो आहे तो हिंगोली जिल्ह्यातून त्यांचा दौरा जो आहे तो सुरुवात होत आहे। आपण पाहतो हिंगोलीच्या वेशीवरती मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांना दाखल झालेले आहे। स्वागत जे आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं करण्यात येते। जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्याच बरोबरीनं ट्रेनने हार घालत त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात आले आपल्याला पाहायला मिळते। पण पाहतो मोठ्या जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते केलं जाते। आपण पाहिलं की
जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी जी आहे लगेच तयार आहे, त्याबद्दलची अंमलबजावणी झाली पाहिजे. हैदराबादचं गॅजेट असेल, त्याचबरोबरीनं सातारा संस्थांचं जे गॅजेट आहे त्याची अंमलबजावणी देखील व्हावी, ही प्रमुख मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आणि त्यासाठीच आता त्यांच्या शांतता रॅली जी आहे ती मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून निघणार आहे. त्यापैकी आज या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये आज त्यांची पहिली रॅली जी आहे शांतता रॅली या ठिकाणी निघणार आहे. आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर हिंगोली शहरामध्ये संपूर्ण वातावरण जे आहे ते भगवं वातावरण झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील लोकसभेच्या आधी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात दौरे जे आहेत ते राज्यामध्ये केलेले होते आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या एकंदरीत दौऱ्यांचा फटका जो आहे तो सत्ताधाऱ्यांना बसण्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. त्या संदर्भात सत्ताधाऱ्यांकडून देखील वाच्यता देखील झालेली आहे. काळजी घेता राज्य शासन देखील काळजीपूर्वक संपूर्ण मनोज जरांगे पाटील यांचं प्रकरण जे आहे ते हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि काल आपण पाहिलं की चव्हाण त्याचबरोबरीनं संदीपान भुमरे हे 2 खासदार जे आहेत ते महायुतीचे त्यांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली होती आणि या संदर्भात काल रात्री त्यांची चर्चा देखील या विषयावर झाली. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांचा दौरा जो आहे तो हिंगोलीमध्ये आहे. पहिलाच दौरा होतोय. जोरदार स्वागत जे आहे ते हिंगोलीमध्ये त्यांचं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत मराठा समाजाचे ते एकत्रित झालेले पाहायला मिळतात. आणि मनोज जरांगे पाटील नक्की कशा पद्धतीची दिशा या पुढच्या कालावधीमध्ये समाजाला देत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं आहे. त्याचबरोबरीनं राज्य सरकारने 13 जुलैपर्यंत जे आहे नक्कीच तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आहेत ते सातत्याने जाणून घेणार आहोत. संजय, तर ही 2 दृश्य आपण आताच्या घडीची पाहत आहे. हिंगोलीमधल्या बळसोंडमध्ये जरांगे पाटलांचं आगमन होत आहे.